स्ट्राइक एंडला सागर, नॉन स्ट्राइक एंडला फलंदाज नितेश। जबरदस्त फटका पाहायला मिळतोय, अगदीच कव्हर पॉइंट मधून आज चेंडू काढला आणि त्या चेंडूवरती सलगचा दुसरा मोठा फटका पाहायला मिळतोय। बघा पॅलेंटीच्या ज्या धाबा मी तर म्हणेन त्या खेळाडूला मिळाले होते त्याची अगदी भरपाई केली जाते। जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला, त्याचाच राग घेऊन मैदानाच्या आतमध्ये आता 3 साठी तब्बल 1000 रुपयाचे कॅश प्राइज आले सागर साठी। 3 षटकारासाठी हेलिकॉप्टर लँड होईल का सीमा पार, येतोय हँडसम दैसर गावचा ब्रँडेड स्ट्रोक। हा षटकार सागरच्या बॅट मधून कराय का, थँक्यू। चेंडू दिसला नव्हता कारण प्रेक्षक आहे त्या ठिकाणी असं वाटलं। हेलिकॉप्टर अगदी MS धोनी स्टाईल मध्ये हा फटका, परंतु वन बाउन्स चेंडू सीमा पार झालाय। चला स्पीड अप घ्या मॅच, अगदी भरपूर वेळ या ठिकाणी भरपूर संघ नाराज आहेत, परंतु आम्ही सर्वांची अगदी मनापासून सर्वांचा अगदी आभार व्यक्त करतोय, दिलगिरी व्यक्त करतोय की आज मॅचेस लेट चालू झाल्यास थोडंसं सहकार्य करून घ्या प्रत्येकाने, कारण आडवा पट्टा अगदीच याही चेंडूवरती आक्रमण करतोय सागर। या चेंडूवरती अजून एक बेमिसाल स्ट्रोक, हा चौकार। 3 चेंडूवरती 3 षटकार जर आले तर तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे। राजाराम पाटील किरवली यांच्या माध्यमातून षटकार साठी आहेत, चौकार हॅट्रिक पूर्ण केली फलंदाज सागरनं, परंतु चौकार साठी मिळणार आहे। रिव्हर्स अटॅम्प, जबरदस्त फटका, सागर बरसतोय, अगदी सागरासारख्या वेगाने मात्र धाबा येताना पाहायला मिळतात। सागराच्या जशा लाटा आपल्याला पाहायला मिळतात तशा लाटा इथं उसळताना पाहायला मिळतात त्या सागरच्या बॅट मधून सलगचा चौथा चौकार पाहायला मिळाला। काय आक्रमण केलं जात आहे सागवाडी टीमचा गोलंदाज आता विचार करत असेल पहिल्या ओव्हर मध्ये एवढा धाबा कशा पद्धतीने या येताना पाहायला मिळाल्या, हा पॅलेंटीचा राग आहे मित्रांनो। आपल्या करत संधी आहे, सागर स्वतःवरती नियंत्रण आणि ती संयमी खेळी, रक्त गरम होता आणि त्यामध्ये आपल्या स्वतःवरती संयम ठेवता आलेला नाहीये आणि इथं पहिली विकेट जाईल दैसर टीमची। सागर हा फलंदाज होतोय बाद। 5 चेंडू मध्ये तब्बल 22 धावांची इनिंग ज्या खेळाडूने साकारली तो सागर खऱ्या अर्थाने या ठिकाणी बॅक टू द पवेलियन, पहिला धक्का टीम दैसरला। चला नवीन नेक्स्ट प्ले, नवीन फलंदाज लगेच पाठवायचा आहे मैदानाच्या आतमध्ये। बघा नाहीतर पॅलेंटी दिली जाईल दैसर संघाला अजून 2 धाब्यांची। 3 सेकंदामध्ये तुमचा प्लेअर हा मैदानाच्या आतमध्ये गेलाच पाहिजे याची तुम्ही नोंद घ्यायची आहे, कारण असं चित्र मैदानाच्या आतमध्ये इंटरनॅशनल क्रिकेट मध्ये देखील आपण पाहिलं होतं की श्रीलंकाचा अंजुल मॅथ्यूज तो खऱ्या अर्थानं खेळाडू फक्त 3 सेकंदाच्या आतमध्ये मैदानामध्ये पोहोचला होता, परंतु हेल्मेटच्या कारणामुळे तो पुन्हा एकदा मागे आला आणि त्यानंतर त्या खेळाडूला खऱ्या अर्थानं बाद दिलं होतं। तशी चुकी तुम्ही करू नका। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय सुनील।
डॉट बॉल येतोय. हा चेंडू अगदी डीप एक्स्ट्रा कव्हरला पाहायला मिळाला. या चेंडूवरती मिळाला धाबा 2 आणि या 2 धाब्यांच्या बरोबरीने टोटल धाबासंख्या जाऊन पोहोचते ती 26 वरती. 4 चेंडू आणि 4 चेंडू संपले. शेवटचे 2 चेंडू उर्वरित बाकी आहेत. धावफलकावरती धाबा आहेत त्या फलंदाज होतो या ठिकाणी बाद. अजून एक धक्का टीम दहिसर टीमला. द्वितीय फलंदाज बाद होतोय. निलेश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. चला यानंतरची मॅच वाशिवली आणि लोणावळा टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये या. वाशिवली टीमचा कॅप्टन आणि लोणावळा टीमचा कॅप्टन चला टॉस बॉक्स मध्ये यायचंय. आणि योगेश इनिंग ब्रेक मध्ये ज्यावेळेस 4 षटके संपतील ना त्यावेळेस योगेश आपण देखील यायचंय. याची नोंद घ्या. योगेश पारधी मॅन ऑफ द मॅच किताब राहून गेलाय. पण इनिंग ब्रेक मध्ये या. टॉस बॉक्स मध्ये टॉस ही केला जाईल आणि मॅन ऑफ द मॅच देखील दिली जाईल. सर लेग बॅक चे आहे का डाव? हा ओके थँक्यू. लेग बॅक चे एक धाव येते. षटक संपले. दुसरा 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाबा आहे धावफलकावरती. ते 27 धाबा धावफलकावरती. चला तिसरा षटक घेऊन येते गोलंदाज योगेश. चांगली गोलंदाजी. जबरदस्त फटका पाहायला मिळाला. टीप विकेटच्या डोक्यावरून येतोय हा उत्तुंग असा षटकार फलंदाज निलेशच्या बॅट मधून. चांगली बॅटिंग सातत्याने आपल्याला पाहायला मिळते. जरी सागर बाद झाला, जरी नितीन बाद झाला, परंतु या मध्यम खेळीच्या फलंदाजावरती देखील ती संघाची धुळा सांभाळताना पाहायला मिळाली. आडवा बॅटना शॉट थर्ड मॅन बाउंड्री लाईन छप्पा आहे. बॉल दिला फेकून 4 धाब्यांसाठी. येतोय निलेशच्या बॅट मधून अजून एक चौकार. इनिंग ब्रेक मध्ये चला योगेश आपण याचे योगेश पारधी आणि वाशिवली टीमचा कॅप्टन तसेच लोणावळा टीमचे कॅप्टन या टॉस बॉक्स मध्ये. इशारा योगेश टॉस बॉक्स मध्ये मॅन ऑफ द मॅच आणि तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल योगेश पारधीसाठी. कॅमेरामॅन जरा कैद करायचे. बॅक टू बॅक 3 षटकार योगेश पारधीने लगावले आणि पहिली षटकार हॅट्रिक मंत्र योगेश पारधीच्या नावावरती. थँक्यू सो मच योगेश. पुढच्या मॅच साठी तुम्हाला शुभेच्छा. परंतु हा चेंडू मिड विकेटला अगदी बीट करत चेंडू सीमा पार येतोय हा चौकार. फलंदाज निलेशच्या बॅट मधून चौकार. लोणावळा टीमचा कॅप्टन आलाय जनार्दन. वाशिवली टीमचा कॅप्टन आपण या टॉस बॉक्स मध्ये या. लोणावळा टीमचा कॅप्टन आलाय वाशिवली टीमचा कॅप्टन. सर तिसरा पंच चला हेमंत खंडवी सर आपण मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजावरती आक्षेप घेतला जातो.
तिसऱ्या पंचाची मागणी बदलच्या आतमध्ये होती आहे. हेमंत खंडवी सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला वाशिवली टीमचा कॅप्टन यायचं आहे आपण टॉस बॉक्स मध्ये, कारण लोणावळा टीमचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. गोलंदाज तयार आहे. थोडस गोलंदाज थोडस अगदी लाईट अगदी डोळ्यावरती आले असेल. गोलंदाज तयार होता. फुलबट टप्पा यॉर्कर लाईनचा चेंडू होता. धाब घेण्याचा प्रयत्न केलाय, परंतु निलेश सांगतोय इथे धाब होणार नाहीये, रिस्क घ्यायची नाहीये. पण ज्या पद्धतीने निलेशने जी फलंदाजी केली आहे, अगदी चांगली फलंदाजी त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाली. सागर बाद झाल्यानंतर चांगले स्ट्रोक आले बॅट मधून. अजून एक चांगला फटका बीट ऑफच्या दिशेला. आजची ट्रॅव्हल होतोय सीमारेषेच्या बाहेर, येतो या चौकात. सेहेचाळीस धावा धावफलकावरती. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी आहेत. मी विनंती करतोय ज्या आपण टॉस बॉक्स मध्ये जायचं आहे. वाशिवली टीमचा कॅप्टन देखील या ठिकाणी उपस्थित आहे आणि लोणावळा टीमचा कॅप्टन त्या ठिकाणी उपस्थित आहे. शेवटचा चेंडू शिल्लक असणारा या षटकावरचा. गोलंदाज तयार. हा फटका पुन्हा एकदा डान्सिंग दाबून चांगला फटका केलाय. क्षेत्ररक्षक दूरवरच्या चेंडूवरती येतील. फक्त एकच धाब सिंगलला षटक संपलंय. तिसरा टीम वाशिवलीनं टॉस जिंकलाय आणि निर्णय घेतलाय तो डिसाइड इट्स बॅट फर्स्ट. धावफलकावरती धाबा आहेत त्या 47 यांना की 47 धाबा 3 षटकाच्या समाप्तीनंतर. शेवटचं षटक स्लोक वरचे षटक आणि या षटकावरती गोलंदाज वापरला जातो आहे. हेमंत झुगरे हा गोलंदाज. 2 चेंडूवरती जर 2 षटकार आले तर राजाराम राजन पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. राजन पाटील एक चांगलं व्यक्तिमत्व, एक दिलदार व्यक्तिमत्व, यांच्या माध्यमातून पारितोषिक असेल. बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 षटकार आले तर तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे फलंदाजासाठी. डॉट चेंडू येतोय. पहिल्या पूर्वार्धामध्ये आहे चांगली बॅटिंग राहिली आहे टिबा दहिसर संघाची. सागरनं आक्रमण केलं. मध्यम फेरीमध्ये निलेशने चांगली फलंदाजी केली. संघाला चांगल्या स्थितीमध्ये नेमून ठेवलाय, पण तू या स्लोप ओव्हरच्या षटकावरती कमबॅक करताना पाहायला मिळाला गोलंदाज हेमंत हा गोलंदाज. एका धावेनं संघाची टोटल धावा संख्या जाऊन पोहोचते 48 वरती. हा चेंडू येतोय डॉट. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली या षटकावरती. सर आपण पाहिले पहिले 3 ओव्हर मध्ये तब्बल 47 धावा होत्या, परंतु या षटकावरती अगदीच रोखून धरण्याचं काम गोलंदाज करतोय हेमंत. सर डॉट बॉल असेल, जर विकेट कीपरने चेंडू कॅरी केला तर तो डॉट चेंडू घोषित केला जाईल. त्यावरती विकेट मिळणार नाही, धावही नाही, स्ट्राइक मिळणार नाही. जर विकेट कीपरने चेंडू जर अगदी कॅरी केला ना तर मात्र स्ट्राइक मिळणार नाही. ती शेकोटी जी समोर आहे ना त्या शेकोटीला अगदी भिजवायचं आहे. अगदी दूर मैदानाच्या आतमध्ये येतोय.
अन्यथा आमच्या आयोजक तिथपर्यंत पोहोचतील आणि तुमच्यावरती कठोर कारवाई मात्र केली जाईल. त्या आधीच तुम्ही ती शेकोटी भिजवायची आहे, कारण बघा धूर भरपूर प्रमाणामध्ये आतमध्ये येतोय. त्रास कॅमेरामॅनला देखील होतोय आणि फलंदाजाला देखील होण्याची शक्यता वाटते. हा फटका पुन्हा एकदा उडवला. चेंडू आंबेमध्ये कव्हर पॉइंट च्या मधोमध दोन्ही क्षेत्ररक्षकांना चेंडू अगदी चकून सीमारेषेच्या बाहेर जातोय. 4 धाब्यासाठी येतो या चौकार. पहिलं पूर्वार्ध संपलंय आणि जशी दुसरी पूर्वार्धाला सुरुवात होईल तसं मी मायक्रोफोन वरती आमंत्रित करतो पुन्हा एकदा आमचे साथी समालोचक सुरेश केवारी सरांना की आपण यावर मायक्रोफोन वरती. बावन्न धावा आहेत आणि 53 धावांचा पाठलाग मात्र करावा लागणार आहे. तो दुसऱ्या पूर्वार्धामध्ये मी मायक्रोफोन सोपवतो आमचे साथी समालोचक सुरेश केवारी सरांकडे. एक चांगला आवाज, आपल्या मराठीचा आवाज, आपल्या मातृभाषेमध्ये देखील चांगला आवाज त्यांचा पाहायला मिळतोय. आणि या नेक्स्ट इनिंग मध्ये 53 धावांचा पाठलाग कशा पद्धतीने केला जाईल या ऐकवण्यासाठी मी मायक्रोफोन वरती आमची साथी समालोचक प्रकाश केवारी सरांना आमंत्रित करतो. थँक्यू. सुरेश केवारी. हॅलो, चला सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल करायची विनंती असेल. तर क्षेत्ररक्षण करणारी टीम आपण पाहतोय दैसर टीम आणि प्रथम फलंदाजी केली आहे दैसर टीमनं. धावा बनवल्यात 52 धावा आणि 53 धावांचं टार्गेट ठेवलंय सागाचीवाडी टीमच्या समोर. परंतु या 53 धावा कशा प्रकारे डिफेंड केल्या जातील हे देखील पाहावं लागेल सागाचीवाडी टीम कडनं. राजेंद्र पाटील विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयाचे कॅश प्राइज. चांगला फटका खेचला इलेक्शन दिशेला. या बॉल वरती सीमा पार बॉल जातो एका टप्प्यावरती सीमा पार चौकार. 5 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या तर धावफलकावरती खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर सलामीची जोडी आपण पाहतोय रवी आणि हेमंत अशी जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये ट्रॅव्हल केली जाते. या खूप चांगली स्पर्धा आपण पाहतोय. विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज लागलंय आदरणीय राजेंद्र पाटील
किल्लवरी यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज लागलाय विकेट हॅट्रिक साठी। यावेळी चांगला फटका समोरच्या दिशेला बॉल साईडला जमीनला गुदगुल्या करत परंतु क्षेत्ररक्षण आहे तिथे। यावेळेस थोडंसं चुकीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय। या बॉल वरती 2 धावा रोटेट केल्या जातील। या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या आपण पाहू शकाल 7 धावा धावतात। श्रीवंत अटॅक केला सक्सेसफुल आणि ठोकला इथे सागाचवाडी टीमच्या फलंदाजाने चौकार। खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर खूप चांगली मॅच आपण पाहतोय देसर विपक्ष सागाचवाडी। देसर टीम आपणास विनंती असेल आपल्या धावा झाल्यात 52 आणि 2 पेनल्टीच्या धावा म्हणजे आपल्या 2 धावा कमी केल्या म्हणजे 50 धावा एकूण आणि 51 धावांची गरज असेल सागाचवाडी टीमला। आमचा आवाज तुमच्यापर्यंत येत असेल दोन्ही टीम। आपण धावा बनवल्या होत्या 52 परंतु 2 धावा पेनल्टीच्या आल्या। 52 होत्या आणि 2 धावा पेनल्टीच्या कमी केल्या नाही। 52 झाल्या होत्या 53 ला विन होती सागाचवाडी टीम परंतु त्या 2 धावा कमी केल्या। आता 51 ला विन असेल सागाचवाडी टीम। चला लगेच सामना स्पीड अप ठेवायचा। सागाचवाडी टीमला 51 धावांची गरज आहे। यावेळेस खेळायचा प्रयत्न होता परंतु पंच सांगतात स्टँडच्या वरून जाणारा बॉल होता। दैसरला सूचना आहे दैसर हॅलो हॅलो दैसर आपल्याला सूचना आहे वारंवार आपण कोणत्याही गोष्टीची खात्री करा आणि त्या आपल्याला पॅनलाइज केले जाईल। दैसर आपल्याला एक सक्त वॉर्निंग देण्यात येत आहे। सागर गोलंदाज ट्रॅकवरती आपण पाहतोय हॅट्रिक विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज लागलं जाईल। राजेंद्र पाटील किरवली यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल विकेट हॅट्रिक साठी। आणि विलास क्षेत्ररक्षणाने जर कॅच घेतली तर 200 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल। यावेळेस लेडीनेच लागली होती विकेट कीपरच्या मागे क्षेत्ररक्षण होत होते तिथे परंतु चांगलं क्षेत्ररक्षण इथं केलं जात आहे। या बॉल वरती घेतली जाते अजून एक सिंगल धाव। एका धावेच्या मदतीने धावसंख्या आपण पाहू शकाल स्कोरबोर्ड वरती जोडल्या गेल्यात। देसर संघ आपणास विनंती असेल 12वा प्रतिनिधी फक्त इथे वरती थांबायचं अतिरिक्त आपण थांबायचं नाही। देसर टीम फक्त 12वा प्रतिनिधी आपण थांबायचं वरती। इथे फलंदाज झालाय बाद धक्का क्रमांक पहिला लागतो इथे सागाचवाडी टीमला। खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर धक्का क्रमांक पहिला फलंदाज होतोय बाद सागाचवाडी टीमचा। धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या आपण पाहतोय
13 अंकावरती. खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर खूप चांगली मॅच आपण पाहतो. दैसर विपक्ष सागाचीवाडी या दोन संघांदरम्यान. हेमंतला मैदान सोडावं लागलं इथून खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर. ओ इथे फटका फसलाय. उंची जास्त, लांबी कमी क्षेत्र आहे तिथे. फलंदाज होईल अजून एक बाद. धक्का क्रमांक दुसरा. आता रवीला देखील मैदान सोडावं लागेल. क्षमासावी हरी फलंदाज देखील बॅक टू बॉलिंग झालाय. आता विचार केला तर रवी जोपर्यंत मैदानावरती राहील तोपर्यंत मात्र पूर्णपणे आशा पल्लवी राहतील सागाचीवाडी टीमच्या. दावा बनवू शकेल हा रवी फलंदाज. हरी गेल्या पावली रवाना झालाय. खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर विचार केला तर हरीला कुठेतरी स्वतःवरती ताबा ठेवून खेळायचा होता या सामन्यासाठी. 51 धावांचं टार्गेट 24 बॉल मध्ये सेट करायचं होतं सागाचीवाडी टीमला. कशा प्रकारे डिफेंड केल्या जातील हे देखील पाहावं लागेल. यावेळी चांगला फटका समोरच्या दिशेला. ओ इथे रिस्क घेतलंय फलंदाजाने. षटक संपलंय. पंच विकेट यस. खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर थोडस रिस्क घेतलं होतं फलंदाजाने आणि ते रिस्क कुठेतरी महागात पडते सागाचीवाडी टीमला. सुनील पारधी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. सुनील पारधी गोलंदाज ट्रॅक वरती. ओ इथे हलकीशी लागली होती परंतु इथे पाहायला गेलं तर एक डाव मिळू शकले असते परंतु रवीने रिस्क घेतली नाही. कारण रवीला देखील ठाऊक आहे आपण जर आपली विकेट इथे गमावल्या तर सामना कुठेतरी गमवू शकाल आपण. 11 बॉल 36 धावांची गरज. ओ यावेळी श्रीवंतचा अटॅक केलं होतं परंतु संपर्क होत नाही. अजून एक डॉट बॉल. खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर सागाचीवाडी टीमचा विचार केला तर आता 10 बॉल मध्ये बनवायच्यात 36 धावा. 10 बॉल 36 धावा. दावा तर होऊ शकतील अजून या मैदानावरती. इथे खराब बॉल पंच सांगतात एस्टनच्या बाहेरून जाणारा हा बॉल फेकला इथे गोलंदाजाने. व्हाईट बॉल. या व्हाईटच्या मदतीने धावसंख्या आपण पाहू शकाल 16 अंकावरती जाऊन पोहोचले. इथे फटका चांगला आहे, क्षेत्र आहे तिथे परंतु यावेळेस बॉल चालला निघून एका टप्प्यावरती सीमा पार चौकार. तर खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर 9 बॉल मध्ये बनवायच्या 31 धावा. समीकरण इतकं मोठं देखील नाही आणि सोपं देखील नाही सागाचीवाडी टीम साठी. 9 बॉल 31 धावांची गरज. इथे क्रॉस लाईन फटका केसलाय परंतु यावेळेस काय बिग हिट पाहायला मिळालाय. रवी फलंदाजाच्या बॅट मधून हा ठोकलाय लांबलाच षटकार. 8 बॉल मध्ये आता बनवायच्या 27 धावा. खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर खूप चांगल्या पर्यंत माहिती पोहोचवली जाते. आमचे गुणलेखक शेवटचे 2 बॉल शिल्लक असतील तिसऱ्या षटकामध्ये. डीजे ऑपरेटर आपण देखील तयार राहायचंय. आता आपण देखील प्रेक्षकांचे मनोरंजन करायचंय. इथे क्रॉस लाईन खेळलाय परंतु क्षेत्ररक्षणाला बीट करून बॉल चाललाय सीमा पार. मैदानाला गुदगुल्या करत चाललाय. हा ठोकलाय रवी फलंदाजाने चौकार. पंच याच्या आधी षटकार केला होता ना. यस थँक्यू. नाही ना मग काय सांगतो या मी नाव तो मॅच इंडिया का मध्ये होत्या
हा सिरीजा काय बर ठीक आहे असू चल ओ इथे चांगला फटका खेळायचा होता परंतु पंच सांगता षटक संपलंय बघता बघता 30 षटकाचा वाजवी खेळ संपलाय 30 षटकामध्ये धावा बनवल्यात सागाचवाडी टीमनं 30 धावाचा फलकावरती अजून 21 धाव्यांची गरज 6 बॉल 21 धावा काय घडेल काय बिघडेल या सामन्यामध्ये चला लगेच स्पीड अप ठेवायचं विनंती असेल दोन्ही टीमला गणेश गोलंदाज पाहतो गोलंदाजांमध्ये 6 बॉल 1 ची गरज हो इथे फटका चांगला क्षेत्ररक्षणाला बॉल थांबेल का परंतु चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे या बॉल वरती एक धाव कंप्लीट केली जाते पाच बॉल मध्ये बनवायच्या 30 धावा खूप चांगली मॅच आपण पाहतो यावेळेस मैदानाच्या यावेळेस लाईन फटका खेचलाय रवीच्या बॅट मधून येतोय दणदणीत षटकार खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर 4 बॉल मध्ये आता बनवायचे 14 धावा मी म्हटलं होतं जोपर्यंत रवी फलंदाज मैदानामध्ये राहील तोपर्यंत मात्र या मैदानावरती दहशत निर्माण करेल सागाचीवाडी टीम साठी 4 बॉल 14 ची गरज इथे फटका फसला क्षेत्र आहे तिथे आज वेल्डिंग करायचं का तुझं हा